शुभम दादा नमस्कार. नमस्कार. दादा आजचा देखील बघितला आपण का मथुरच्या अंगावरती गुलाल आणि आपल्या कपालाचा गुलाल. काय तो क्षण आणि काय तो आनंद? आनंद तर आज भरपूर आहे, पण बोलताना थोडंसं म्हणजे हे होतं की आज आपला मोठा लक्ष्य सप्त हिंद केसरी आज आपल्यामधून निघून गेला आहे आणि आज मथुरने गुलाल घेतला आहे आणि त्या लक्ष्याला समर्पित केला आहे. म्हणजे एकदम आज भावुक क्षण आहे, कारण की लक्ष्यासारखा नंदी पुन्हा होणं नाही आणि तो आज आपल्यातनं निघून गेला आहे. त्याच्यामुळे आज म्हणजे मथुरने त्याच्यासाठी आज म्हणजे खरा म्हणजे गुलाल घेतला आहे. दादा जसं आपण विषय घेतला मोठा लक्ष, तू स्वतः म्हणजे असं कधी मोठा लक्षाची शर्यत बघायला गेला किंवा शर्यत क्षेत्रामध्ये अशी बघितली का? खूप वेळेला बघितले, कारण की हा नाद मी भरपूर म्हणजे कधी बोललो नाही तुमच्या बाईटमध्ये, पण खूप आधीपासनं या नादात आहे आणि जेव्हापासनं दादासोबत आलो तेव्हापासनं चर्चेत आलो, पण या नादामध्ये खूप वर्ष आधीपासून आहे. त्याच्यामुळे लक्षाची शर्यती मी भरपूर वेळेला बघितलेले आहेत आणि एकदम जवळून बघितलेले आहेत. जसं दादा म्हणतो आपण का लक्षा एक बैलगाडा क्षेत्रातील देव आहे, परंतु आपण देवाची तुलना नाही, परंतु कोणता तरी असा गुण का आपल्याला मथुरमध्ये बघायला वाटतं? हो 100%, कारण की त्याची तुलना तर कोणत्या नंदीमध्ये करू शकत नाही. पण खरंच आज मथुरला पळताना बघितल्यानंतर लक्षाची आठवण होते, कारण की जसा लक्ष पळायचा वन साईड तसाच आज मथुर पळतोय आणि आज एवढं वय होऊन सुद्धा एवढ्या चांगल्या गाड्या खेळतो आणि चांगल्या गाड्या मारतोय. त्याच्यामुळे मथुर म्हणजे एक असं वाटतंय काहीतरी वेगळं पण आहे. दादा जसं बघितलं आपण का मोठ्या लक्षाला भेट घेण्यासाठी बरेचसे नंदी गेले होते. आपले मथुरची तब्येत नव्हती बरी किंवा काही बिघाडामुळे आपले दादा गेले होते आणि पब्लिकला म्हणजे प्रेक्षकांना इच्छा होती का मथुर देखील जायला पाहिजे होता. काय सांगा? हो 100% मथुरला आम्ही नेणार होतो त्यावेळी, पण तेव्हा तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या माध्यमातून बाईट झाली होती आणि मथुर आपला आजारी असल्या कारणाने तेव्हा गेला नाही. पण आता जाणार होता, कारण की मैदानाला जाणार होता तेव्हा, पण त्याच्या आधीच असं झालं. खूप वाईट वाटते, कारण की मथुर आणि लक्षा हे एकत्र यायला पाहिजे होते आणि येणारसुद्धा होते, पण काही आता झालं ते झालं. दादा जसं म्हणतो आपण एक या क्षेत्रातील कुठेतरी म्हणजे एक जे आधारस्तंभ प्रत्येक नंदीला तो लक्षाला मानत होता, तर आज त्याचे म्हणजे कुठेतरी कमी भासेल आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये. परंतु त्याच्यानंतर म्हणजे असा कुठेतरी मुंबईमध्ये बघतो किंवा घाटावरती एक नंतर चर्चेत असणारा आपल्या मुंबईचे देखील एक दोन नंदी आणि त्यातमध्ये आपला मथुर देखील मोडतो. काय म्हणणार? हो 100%, कारण की मथुर मुंबई असेल घाटावरती असेल कायम टॉपलाच पळतोय आणि प्रत्येक जेवढे मोठे मोठे मैदान असतील तेवढ्या मैदानामध्ये मथुरने गुलाल घेतला आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही खुश आहे. कारण की आता म्हणजे असं बोलत नाही, पण भरपूर सारे आपले मुंबईचे नंदीसुद्धा जातात घाटावरती, पण कधी कधी आपले मुंबईची गाडी पण फायनलला कधी राहत नाही. पण मथुरने आज जेवढे हिंदकेसरी मैदान असतील किंवा इतर कोणते मैदान असतील प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे आणि आमची मान कधी त्याने खाली होऊन दिली नाही. आता दादा बघितलं गेलं तर अपेक्षा तर काय नसेल, परंतु इच्छा काय असणार आता? काय कोणतीच इच्छा नाही आणि कोणतीच अपेक्षा नाही का ही गाडी मारली पाहिजे का ही गाडी खेळलो पाहिजे, अशी कोणतीच मथुरकडे अपेक्षा नाही. येणारे 2 मैदान आहेत मोठे, पुशेगाव आणि वडकी, या मैदानामध्ये गुलाल घेतलं हेच एवढीच अपेक्षा आहे का या मैदानामध्ये गुलालामध्ये राहू. आता फक्त आपल्याला अपेक्षा असेल गुलालाची. हो तेवढीच बस, बाकी त्याच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही. जेवढे मैदान होते तेवढ्या मैदानामध्ये त्याचं त्याने काम केलेलं आहे आणि आमचं नाव आज अख्ख्या देशभरात असेल महाराष्ट्रात असेल सर्वकडे त्याने पोचवलं आहे. दादा आपण बघितलं आजच्या मैदानाचा विषय, तर आज मैदानामध्ये दादाला बघितलं आणि दादाला बघितलं तर तो पब्लिकचा क्रेज काय म्हणणार? तो कुठे म्हणजे लक्ष तरी कुठे ठेवायचं त्यामध्ये? दादा ज्या दिवशी मैदानामध्ये असतात त्या दिवशी वेगळीच गर्दी आणि वेगळीच क्रेज असते आणि आज दादा मैदानामध्ये होते त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याच गोष्टीचा टेन्शन नसतं, कारण की ज्यावेळी दादा असतात त्यावेळी झोपण्यापासून तर सोडण्यापासून सर्व गोष्टी कडे दादांचं लक्ष असतं आणि त्याच्यामुळे आज मी बिंदास होतो की दादा मैदानामध्ये आहेत आणि प्रत्येक गोष्टीकडे दादाचं लक्ष असेल, ड्रायव्हर असेल किंवा सोडणार असेल धरणार असेल, प्रत्येकाकडे दादाचा म्हणजे एकदम काळजीपूर्वक लक्ष असतं. दादा ड्रायव्हरचा विषय घेतला आपण, काय म्हणणार सूरज ड्रायव्हरबद्दल? कारण का आपण बघतो प्रत्येक शर्तीमध्ये जीवाचं रान करतो आणि निस्वार्थ गाडी हाकलतो. सूरज ड्रायव्हर म्हणजे आता नाही भरपूर वर्षापासून त्याला मी ओळखतोय
आणि सूरजलाच गाडीवरती बसण्याचा निर्णय माझा तरी ठाम असतो. ज्यावेळी पैरा पण करतो त्यावेळी मी आवर्जून पैरे करायला सुद्धा सांगत असतो की आमच्या गाडीवरती सूरज असते आणि सूरजलाच आम्ही बसवतो. कारण की भरपूर ड्रायव्हर आहेत मुंबईमध्ये, पण सूरज हा मुंबईचा कोहिनूर हिरा आहे आणि 100% गाडी त्याला बोललो का आज आपल्याला बाजी मारायची तर काहीतरी वेगळं घडून दाखवतं आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळवतं. दादा आपण बघतो का कुठेतरी बैलाला दुखापत झाली किंवा तब्येत जरी बरी नसली ना फोन कॉल चालूच असतात कंटिन्यू. हो 100%. कारण की रोज म्हणजे कधी असं न चुकता सूरजचा व्हिडिओ कॉल असतो किंवा तो फक्त विचारतो, कधी विचारत पण नाही का पहिला कोणता केलाय काय केलाय. तो फक्त फोन करून विचारेल का आज मथुर येणार आहे किंवा जर त्याला माहिती नसेल आज येणार आहे किंवा माझा कॉल असतोय का आज येणार आहे तू ये मैदानामध्ये. आणि मला कधी म्हणजे असं तो बोलत पण नाही काय मला बसव गाडीवरती काय, पण आम्हीच त्याला आवर्जून गाडीवरती बसवत असतो आणि एकदम अतिशय सुंदर अशी गाडी पळवतो सूरज. दादा आज मैदानाच्या विषयी काय सांगणार, कारण का आज चांगला अतिशय म्हणजे सूर्य कसा मैदान बघायला वाटलं आपल्याला. हो 100% चांगला असं मैदान आहे. खिडकालीचं पण नियोजन टॉपचं असतं आणि एकदम अतिशय सुंदर असं मैदान आज पार पडलं. नक्कीच दादा अपेक्षा असतील आता आपल्याला पुढच्या मैदानाच्या गुलालाची, काय म्हणणार? गुलालाची आता 3 फेऱ्यामध्ये पळताना दिसेल मथुर. पुशेगावच्या नंतरच बिनजोडच्या मैदानामध्ये दिसेल. आता ही 2 मैदान आहेत, वडकीचा आणि पुशेगावचा. वडकीला पळाल्यानंतर डायरेक्ट पुशेगावला, त्याच्यानंतर मग बिनजोडला. 2 मैदान आता वरती राहील का कंटिन्यू? नाही, मथुर मुंबईमधनं जाणार मैदानासाठी आणि मैदान झाल्यानंतर मथुर आपल्या गोट्यावरती दिसणार. नक्कीच दादा बरीचशी वेळ झाली आणि आपण देखील थकला असाल. शुभेच्छा असतील दादा पुढच्या मैदानासाठी आपल्याला आणि आपल्या RP ग्रुपकडून देखील आणि सर्व फॅन्स फॉलोइंगमध्ये. धन्यवाद. थँक्यू.